किल्ले कर्नाळा. पावसाळ्याला सुरुवात झाली की पाय आपसूक वळतात त्या निसर्गाकडे. ओढ लागते ओढ्यांची, किल्ल्यांची, धबधबांची आणि त्या सह्याद्री. ट्रेकिंग म्हटलं की आपल्या सर्वांना आपला पहिला ट्रेक नक्कीच लक्षात असतो. हा व्लॉग माझ्या पहिल्या ट्रेकचा. माझा पहिला ट्रेक हा काय पावसाळ्यात नव्हता. पहिल्यांदा ट्रेकिंग करायचं म्हटलं की एक्साइटमेंट सर्वांना. नवीन बॅग, नवीन क्लोथ्स, नवीन शूज आणि हो, महत्त्वाचं म्हणजे रस्ता हरूनही साथ न सोडणारे मित्र. या दिवशी मी पहिल्यांदा ट्रेक कर्नाळासाठी निघालो. ह्याच्या आधी शाळेत असताना पेंग्विन हॉलिडेजमधनं सहलीला न्यायचे, ट्रेकिंगला न्यायचे. त्या ट्रेकिंगच्या नावाखाली अनेक रस्ते तोडले, पण त्याला मी काही ट्रेकिंग म्हणतो. माझा पहिला ट्रेक हा कर्नाळा किल्ला. पहिलं ट्रेक करत असताना व्लॉगिंग चॅनल चालू करायचं, व्लॉगिंग करायचं हे काय डोक्यात नाही. त्यामुळे दाखवण्यासारखं कमी आहे, पण सांगण्यासारखं खूप काही आहे. दादरवरनं ट्रेन पकडली आणि पोचलो पनवेलला. पनवेलवरनं एस टी पकडून पोचलो कर्नाळा बर्ड सँच्युरी. माकडच आहे जास्त. आमच्या स्वागतासाठी बरीच मंडळी जमली. त्यांना लांबूनच रामराम केला आणि पुढे निघाला. आधी पोटोबा मग ट्रॅकोबा म्हणत 2 प्लेट पोहे आणि एक झणझणीत मिसळ हाणली. पैक दिलं आणि वाटायला लागलं. काही लोक बर्ड सँच्युरी बघायला आले, पण आम्ही मात्र गड बघायला आलो. तसा कर्नाळा किल्ल्याचा ट्रेक हा बिगिनर फ्रेंडली, तसा करायला सोपा. रस्त्यात नीट बघितलं तर भरपूर पक्षी सुद्धा दिसतील. आता नावं विचारू ना, हे काय माझ्या लक्षात. पण या पक्ष्यांमुळे या जागेला, ज्याला कर्नाळा बर्ड सँच्युरी हे नाव पडले. तीच जागा जिथे जैत्रे जैत सारखा एक अप्रतिम चित्रपट चित्रित केला गेला. आणि म्हणूनच कर्नाळाला लिंगोबाचा डोंगर सुद्धा म्हटलं जातं. काय म्हणत या डोंगर आपलं बोट कशा पण उचलला. तसा या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे. ही यादवांपर्यंत पोचतो याचा इतिहास. अनेक राजवटींनी यावर राज्य केले. पुरंदरच्या तहाच्या वेळी महाराजांनी जे किल्ले दिले त्यापैकी एक हा कर्नाळा होता. अजूनही खूप मोठा इतिहास या जागेला लाभला आहे. एका सुवर्ण इतिहासाच्या साक्षीदार असलेला या किल्ल्याला मग भेट द्यायला चालले. या रस्त्यावरनं अनेक मावळे गेली असतील. या रस्त्याने खूप काही बघितलं, खूप गोष्टी ऐकल्या असतील. अनेक मावळ्यांनी आपलं रक्त या वाटेवर सांडलं. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात फिरत होत्या.
या वाटेला लागलेला इतिहास भानात ठेवून आम्ही या रस्त्यावरनं चालवतो. वर आल्यावर त्या निसर्गाने मांडलेल्या रंगांनी मन प्रसन्न केलं. आम्ही नोव्हेंबरमध्ये गेलो म्हणून तशी गवतं सुकली होती, पण त्या सुकलेल्या गवताला पण एक सुंदर नारंगी छटा होती. वरून खाली बघितल्यावर लांबवर पसरलेलं ती हिरवी झाडं आणि वर पाहिल्यावर तो सुंदर मोकळा निरभ्र आकाश. पुढे किल्ल्याकडे कूद केली, पण काही कारणास्तव किल्ला बंद होता. गड बंद असल्याची माहिती आम्हाला तिकीट काउंटरवरच दिली होती, पण पहिलाच ट्रेक आहे त्यामुळे आपण जिथवर जाऊ शकतो तिथवर जाऊ म्हणत त्या गडाच्या दरवाजापाशी पोहोचलो. शेवटी डेस्टिनी आनंद देते, पण आठवणी तर प्रवासातच बनतात. शेवटी तेच बनवत. दरवाजाजवळ बसून त्या निसर्गाचं सौंदर्य जेवढं काय त्या भूगोलात आठवता आलं तेवढंच आठवलं. दरवाजावर गर्दी व्हायला लागली म्हणून मग शेवटी खाली उतरलो. जवळच असलेल्या त्या देवीच्या मंदिराजवळ येऊन प्रसन्न वाटत होतं. वासुदेव बळवंत फडके यांचं गाव पायथ्याशी आहे. काही महिन्यांनी जेव्हा मी एक पुस्तक वाचत होतो तेव्हा मला या विषयाबद्दल अजून काही माहिती मिळाली, पण त्या इतिहासाच्या निगडीत अजून काही माझं वाचन चालू आहे. त्यामुळे अर्धवट माहिती देणं मला या ठिकाणी बरोबर नाही वाटत, पण त्या निगडीत एक व्हिडिओ नक्की करेन. त्यासाठी तुम्हाला या पेजला फॉलो करावं लागेल, म्हणजे जेव्हा मी ती व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिक. देवीच्या पाया पडून थोडा वेळ तिथेच घालवला. निसर्गाचा थोडा अजून आनंद आहे. भरपूर फोटो काढले. आणि मग त्या परतीच्या प्रवासाला लागलो. आणि मग काय, बघता बघता विकटगड झाला, म्हणजेच बॅकफोर्ट. माऊली, त्यानंतर कुलाबा, मग सिद्धगड असे किल्ले कधी झाले ते कळलं. आणि अजून प्रवास चालूच. या प्रत्येक किल्ल्याचा व्हिडिओ हा लवकरच येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय द वे, तुमचा पहिला किल्ला कुठचा होता? पहिला ट्रेक आठवतो का? पहिला गड सर कुठचा केला? तुमचा आवडता गड कुठचा? पावसाळ्यात तुमचं आवडतं ठिकाण कुठचं? तुमचे आत्तापर्यंत गड किती झाले? थांबा, त्या आठवणीत हरून जाण्याआधी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तशा काही आठवणी असतील त्या वाचायला नक्की आवडेल. तुमचा रस्ता हरवूनही साथ न सोडणाऱ्या त्या मित्राला आणि रस्ता हरवणाऱ्या त्या मित्राला दोघांना ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्ही तुमच्या ट्रेकिंगच्या आठवणीत हरून जायला मोकळे. धन्यवाद.